होळीच्या दिवशी ज्या घरात या दोन गोष्टी खाल्ल्या जातात त्या घरात माता लक्ष्मी विराजमान होते. वाढतो बंक ब्लन्स. नमस्कार भक्तांनो, राधे राधे. जय श्री कृष्ण. आपणा सर्वांना होळीच्या शुभ पावन पर्वाच्या हार्दिक शुभेच्छा. प्रिय भक्तांनो, काहीच दिवसांत होळी येणार आहे, जी हिंदू धर्मातील सर्वात मोठा सण मानला जातो. अशा वेळी होळीला साधा सण समजण्याची चूक अजिबात करू नका. तसेच होळीचा शुभ पावन पर्व वर्षातून फक्त एकदाच येतो आणि हा होळीचा सण फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमा तिथीला मोठ्या धूमधडाक्यात आणि उत्साहाने साजरा केला जातो. होळी हा रंगाचा सण आहे. याशिवाय मित्रांनो, होळी प्रामुख्याने भगवान श्रीकृष्ण आणि राधाजींना समर्पित आहे, जो त्यांच्या प्रेमाच्या आणि ब्रज परंपरेतील फाग उत्सवाचा प्रतीक आहे. तसेच हा सण वाईटावर चांगल्याच्या विजयाच्या रूपात भगवान विष्णू आणि भक्त प्रल्हाद यांनाही समर्पित आहे. तसेच होलिका दहनाची पूजा केली जाते. आपल्याला माहीत असेल की फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमा तिथीला होलिका दहन केले जाते आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच चैत्र महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या प्रतिपदा तिथीला रंगाची होळी खेळली जाते. जी मोठी होळी, फाग, रंगाची होळी, धुवड इत्यादी नावांनी ओळखली जाते. तसेच फाल्गुन पौर्णिमा हा फाल्गुन महिन्याचा शेवटचा दिवस असतो आणि हा हिंदू कॅलेंडरमधील शेवटचा महिना मानला जातो. त्यानंतर हिंदू कॅलेंडरनुसार हिंदूचा पहिला महिना चैत्र महिना सुरू होतो. तसेच मित्रांनो, होळी हा रंगाचा सण आहे, ज्यामध्ये मित्र, नातेवाईक आणि जवळचे लोक एकत्र येतात. होळीच्या या पर्वाच्या निमित्ताने लोक एकमेकांना भेटतात आणि त्यांच्या चेहऱ्यावर गुलाल लावत होळीच्या शुभेच्छा देतात. कोणी एकमेकांना मिठाई देतो, कोणी आपल्या शेजाऱ्याला देतो, कोणी आपल्या भावाला देतो, तर कोणी आपल्या नातेवाईकांना या आनंदाच्या प्रसंगी काही ना काही वस्तू देतो. कारण होळी सनातन धर्मातील अतिशय पवित्र आणि सर्वोत्तम सण मानला जातो. पण मित्रांनो, होळीपूर्वी होलाष्टक सुरू होतात, ज्यांना अत्यंत विशेष महत्त्व असते. या काळात म्हणजे होलाष्टकाच्या काळात काही अशी कामे असतात जी अजिबात करू नयेत, नाहीतर शुभ सौभाग्य दुर्भाग्यात बदलते. घरात नकारात्मक ऊर्जेचा वास होतो. कोणत्याही कारणाशिवाय घरात भांडणे होतात. कारण मित्रांनो, होलाष्टकापासून होळीपर्यंत नकारात्मक ऊर्जा सक्रिय राहते, जी कोणालाही लागू शकते आणि त्याच्या भाग्यावर परिणाम करू शकते, ज्यामुळे जीवन नकारात्मक ऊर्जेने भरू शकते. तसेच आपण सर्वजण हे जाणता की फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमा तिथीला होलिका दहन केले जाते आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी रंगाची होळी खेळली जाते. पण 100 पैकी 99 लोकांना हे माहीत नसते की शेवटी होळीची सुरुवात कशी झाली. होळी का साजरी केली जाते, होलिका दहन का केले जाते, तर मित्रांनो लक्षपूर्वक ऐका आणि समजून घ्या. फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेला वाईटावर चांगल्याच्या विजयाची आठवण म्हणून होलिका दहन केले जाते. कारण कथेनुसार असुर हिरण्यकश्यपाचा पुत्र प्रल्हाद प्रभू श्री हरी विष्णूजीचा परम भक्त होता. पण ही गोष्ट प्रल्हादाच्या वडिलांना हिरण्यकश्यपाला अजिबात आवडत नव्हती. अशा वेळी बालक प्रल्हादाला भगवानाच्या भक्तीतून दूर करण्यासाठी आणि भक्ती सोडवण्यासाठी हे कार्य त्याने आपल्या बहिणी होलिकाला सोपवले आणि होलिकेला वरदान होते की अग्नी तिच्या शरीराला जाऊ शकत नाही. अशा वेळी विष्णू भक्तराज प्रल्हादाला मारण्याच्या उद्देशाने होलिका प्रल्हादाला आपल्या मांडीवर घेऊन अग्नीत बसली. पण प्रल्हादाच्या भक्तीमुळे आणि भगवानाच्या कृपेने स्वतः होलिका अग्नीत जळून खाक झाली आणि तिचे वरदानही निष्फळ ठरले आणि प्रल्हादाच्या शरीराला अग्नीत किंचितही इजा झाली नाही. अशा प्रकारे तेव्हापासून होळीच्या आधीच्या दिवशी होलिका दहन केले जाते आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी रंगाच्या होळीचा सण साजरा केला जातो. अशा वेळी सर्व श्रद्धाळू होळीच्या शुभ पावन पर्वावर भगवान श्रीकृष्ण आणि माता राधाराणी यांची कृपा मिळवण्यासाठी घरात धनाचा प्रवाह, संपत्तीमध्ये वाढ, घरात सुख शांती, नात्यांत गोडवा टिकवण्यासाठी होळीच्या दिवशी विविध उपाय करतात. भगवानाची पूजा पाठ करतात. भगवानासोबत होळी साजरी करतात.
पण बांधवानो, शास्त्रामध्ये काही अशा चमत्कारी आणि प्रभावशाली वस्तूंचा उल्लेख केला आहे की ज्याचा भोग जर तुम्ही गुप्तपणे कोणालाही न सांगता, होय मित्रांनो, गुप्तपणे भगवान श्रीकृष्ण आणि राधाराणींना अर्पण करता आणि काही अशा चमत्कारी वस्तूंचे सेवन तुम्ही होळी किंवा होलिका दहनाच्या दिवशी करता तर जीवन सुधारायला वेळ लागत नाही. जीवनातील दुःख नाहीसे होते. रातोरात उद्धार होतो. भाग्य सातव्या आकाशाला भिडते. ज्या गोष्टीसाठी तुम्ही वर्षानुवर्षे तडफडत होतात ती गोष्ट तुमच्या पायाशी येते. फक्त होलिका दहन किंवा होळीच्या दिवशी या वस्तूंचे सेवन केल्याने. सांगा मित्रांनो, या वस्तूंना साध्या समजण्याची चूक करू नका, कारण या वस्तू प्राचीन काळापासून अत्यंत प्रभावशाली मानल्या जातात, ज्याचा भोग होलिका दहनाच्या दिवशी राधाराणी आणि भगवान श्रीकृष्णांना लावल्याने जीवन सुखसमृद्धीने भरून जाते. माता लक्ष्मीच्या घरात स्थायी वास होतो आणि असे म्हटले जाते की ज्या घरात माता लक्ष्मीचा वास असतो त्या घराची दिवसेंदिवस चौपट प्रगती होते. येणाऱ्या पिढ्याही सुखाने जगतात. अशा वेळी ज्याने ही वस्तू मागील होळीला खाली होती आणि भगवान श्रीकृष्ण माता राधाराणींना या वस्तूंचा भोग लाभला होता. विश्वास ठेवा, त्याचे नशीब उजले आहे. जीवनात इतका आनंद आला आहे की त्यांनी कधी कल्पनाही केली नसेल. पण इतकेही आनंदित होऊ नका, कारण शास्त्रामध्ये काही अशा वस्तूंचाही उल्लेख आहे ज्याचे सेवन चुकूनही होलिका दहन किंवा होळीच्या दिवशी करू नये, नाहीतर तुमचा आनंद दुःखात बदलू शकतो. ही वस्तू तुमच्या भाग्याला पूर्णपणे खाऊ शकते, कारण या वस्तूंना प्राचीन काळापासून अत्यंत अशुभ मानले जाते आणि त्याचे सेवन करणे म्हणजे दुर्भाग्याला आमंत्रण देण्यासारखे आहे. होय मित्रांनो, जर तुम्ही चुकूनही या वस्तूंचे सेवन केले तर नकारात्मक ऊर्जा तुमच्या मागे लागते आणि त्याचा परिणाम पुढील पिढ्यांनाही भोगावा लागतो आणि या कारणामुळेच घरात कोणत्याही कारणाशिवाय भांडणे होतात. आश्चर्याची गोष्ट म्हणजे आपल्याला हेही कळत नाही की ही भांडणे कशामुळे होत आहेत आणि या सगळ्यामागे हीच कारणे असतात. घरातील धनदौलतीची भरभराट थांबते. व्यवसाय ठप्प होतो. जे कोणतेही काम करण्याचा विचार करतात त्यात अडथळे येतात आणि ही चूक 100 पैकी 99 लोक नक्कीच करतात, ज्यामुळे त्यांना खूप मेहनत करूनही पूजा पाठाचे फायदा मिळत नाही. अशा वेळी मित्रांनो, तुम्हाला तुमचे नशीब उजवायचे आहे. तुम्ही खूप गरिबी पाहिली आहे, पण आता श्रीमंती पाहायची आहे. तुमच्याकडे स्वतःचे घर नाही, स्वतःचे घ्यायचे आहे. कर्जाच्या समस्येने त्रस्त आहात तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी वरदान ठरणार आहे. कारण या व्हिडिओमध्ये मी असे रहस्य उघड करणार आहे. अशा गोष्टी सांगणार आहे ज्या तुम्ही कधी ऐकल्या देखील नसतील. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सर्वप्रथम सांगणार आहे की या वर्षी 2026 मध्ये होळी कधी आहे, होलिका दहन कधी केले जाईल. आणि ही गोष्ट तुम्ही कुठेतरी ऐकली असेल की होळीला चंद्रग्रहण लागणार आहे. ते भारतात दिसणार की नाही दिसणार, होलिकेची पूजा विधी का आहे. तसेच आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला त्या वस्तू सांगणार आहे ज्यांना होळी किंवा होलिका दहनाच्या दिवशी भगवान श्रीकृष्ण आणि राधाराणींना भोग लावणे आणि त्या चमत्कारी वस्तूंचे सेवन करणे तुम्हाला रंकातून राजा बनवू शकते. तसेच हेही सांगू की या वस्तूंचे सेवन चुकूनही होलिका दहन आणि होळीच्या दिवशी करू नये, नाहीतर असे केल्याने तुम्हाला फायद्याऐवजी मोठे नुकसान होईल. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटची गोष्ट सर्वात जास्त दुर्लक्षित केली जाते आणि तीच सर्वात जास्त प्रभाव करते. पण त्यापूर्वी जर तुम्हाला हवे असेल की तुमचे जीवन आनंदी राहो, भाग्य मजबूत राहो आणि घर परिवाराची प्रगती होवो, तुम्ही आणि तुमच्या संपूर्ण घर परिवारावर प्रभू श्रीकृष्ण माता राधाराणी यांचे आशीर्वाद सदैव राहोत, तर या व्हिडिओला आपल्या श्रद्धाभावाने एक गोडसा लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.
तसेच कमेंट बॉक्समध्ये श्रद्धाभावाने ख्या मनाने 3 वेळा राधे राधे जय श्री कृष्ण लिहून माता लक्ष्मी प्रती आपली श्रद्धा नक्की व्यक्त करा। तसेच ही माहिती आपल्या मित्रांबरोबर, भावांबरोबर, बहिणींना, मोठ्या ज्येष्ठांसोबत नक्की शेअर करा जेणेकरून त्यांनाही ही माहिती कळेल आणि त्यांच्याही कल्याण होईल। तर चला सर्वप्रथम श्रद्धांनो हे जाणून घ्या की या वर्षी 2026 मध्ये होळी कधी आहे, होलिका दहन कधी केले जाईल, चंद्रग्रहण लागेल की नाही लागेल आणि होलिकेची पूजा कशी करावी, कारण होळीचे पूजन करणे तुमच्या जीवनातील सर्व प्रकारचे रोग दोष दूर करेल। तर मित्रांनो लक्षपूर्वक ऐका 2026 मध्ये रंगाची होळी ज्याला फाग मोठी होळी असेही म्हणतात ती 4 मार्च बुधवारला साजरी केली जाईल। तसेच होलिका दहन 3 मार्च मंगळवारला केले जाईल। कारण फाल्गुन पौर्णिमा तिथीची सुरुवात 2 मार्च 2026 रोजी संध्याकाळी 5:55 वाजता होईल आणि फाल्गुन पौर्णिमा तिथीचा समारोप 3 मार्च रोजी संध्याकाळी 5:07 वाजता होईल। तर या प्रकारे 3 मार्च मंगळवारी होलिका दहन केले जाईल। तसेच याच दरम्यान भद्रा देखील लागलेली आहे। सांगूया की 2 मार्च संध्याकाळी 5:55 पासून भद्रा सुरू होऊन 3 मार्च सकाळी 5:32 पर्यंत राहील। अशा वेळी लक्षात ठेवा की भद्रा काळात शुभ कार्य केले जात नाही, त्यामुळे होलिका दहन भद्रा समाप्त झाल्यानंतरच केले जाईल। आता तुम्ही विचाराल की होलिका दहन करण्याचा शुभ मुहूर्त काय असेल, तर ऐका 3 मार्चला होलिका दहनाचा शुभ मुहूर्त संध्याकाळी 6:22 पासून रात्री 8:50 पर्यंत राहील। याच वेळी विधिवत पूजा आणि दहन करणे शुभ राहील। तसेच माझ्या बांधवांनो तुम्ही ऐकले असेल की 3 मार्च म्हणजे होलिका दहनाच्या दिवशी चंद्रग्रहण लागेल। ही गोष्ट तुम्ही कुठूनही ऐकली असेल, तुमच्या घरच्यांनी सांगितली असेल, नातेवाईकांनी, शेजाऱ्यांनी, मित्रांनी सांगितली असेल, तर अशा वेळी सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न आहे, ही गोष्ट खरी आहे की खोटी? चला तुम्हाला सांगतो, लक्षपूर्वक ऐका। तर तुम्ही जी ही गोष्ट ऐकली आहे, चंद्रग्रहण लागेल की नाही, तर मित्रांनो 3 मार्च होलिका दहनाच्या दिवशी चंद्रग्रहण नक्की लागेल आणि ते भारतातही दिसेल। अशा वेळी मित्रांनो 3 मार्च 2026 रोजी चंद्रग्रहण देखील लागेल जे दुपारी 3:21 पासून सुरू होऊन संध्याकाळी 6:46 पर्यंत राहील। हे ग्रहण भारतात दिसेल। चंद्रग्रहण भारतात दिसणार असल्याने त्याचा सूतक काही मान्य असेल। या प्रकारे ग्रहणाच्या सूतक का 3 मार्च होलिका दहनाच्या सकाळी 6:20 पासून सुरू होईल। याच कारणामुळे 3 मार्चला रंग खेळण्याची परंपरा नसेल आणि 4 मार्चला रंगाची होळी साजरी केली जाईल। तसेच जो होलाष्टक आहे तो 24 फेब्रुवारी 2026 पासून सुरू झाला आहे, जो 3 मार्च 2026 पर्यंत राहील। या काळात विवाह आणि इतर मांगलिक कार्य केले जात नाही। तसेच रंगभरी एकादशी 27 फेब्रुवारी 2026 रोजी साजरी केली जाईल। तसेच मित्रांनो होलिकेच्या पूजेबद्दल बोलायचे झाले तर ज्यांना होलिकेच्या पूजेबद्दल माहिती आहे त्यांनी कमेंटमध्ये नक्की सांगा। ज्यांना माहिती नाही त्यांना सांगू की होलिका दहनाच्या वेळी एका झाडाची फांदी जमिनीत स्थापित केली जाते। काही ठिकाणी ही होलिका वसंत पंचमीला जमिनीत रोवली जाते आणि तिला 4ही बाजूनी लाकूड, कंडे व उपल्यांनी झाकले जाते। नंतर होलिका दहनाच्या दिवशी शुभ मुहूर्तात या रचनेत अग्नी प्रज्वलित केली जाते। तसेच यामध्ये छिद्र असलेले गोबराचे उपले, गव्हाच्या नव्या बाल्या आणि उटणे अर्पण केले जाते आणि जे लोक ही पूजा करतात त्यांना माहितीच असेल। अशी मान्यता आहे की ही अग्नी व्यक्तीला संपूर्ण वर्षभर निरोगी ठेवण्यात सहाय्य करते आणि नकारात्मक शक्तींना नष्ट करते। तसेच मित्रांनो ज्यांचे आरोग्य खराब असते, एकामागोमाग एक आजार येत राहतात किंवा घरात असा कोणी सदस्य आहे ज्याला नजर लागते, नजर दोष आहे, त्याने होलिका दहन पाहायला नक्की जावे।
यामुळे शरीर निरोगी राहते. जीवनात होणाऱ्या घटना देखील तसेच होलिकेची राख आपल्या कपाळावर तिलक लावल्याने आजूबाजूला नकारात्मक ऊर्जा राहत नाही. अशा वेळी फाल्गुन पौर्णिमेच्या शुभ प्रसंगी होलिका दहनापूर्वी होलिका माईची विधिवत पूजा केली जाते. अशा वेळी होलिका दहनाच्या दिवशी सकाळी सूर्योदयापूर्वी उठून स्नान करा. स्नानाच्या पाण्यात गंगाजल टाकून स्नान करा. यामुळे संपूर्ण शरीर शुद्ध होईल आणि मग पिवळ्या रंगाचे स्वच्छ वस्त्र धारण करा. मग सूर्यदेवाला जल अर्पण करा आणि संध्याकाळी पूजेची थाळी घेऊन होलिका दहन स्थळी जा आणि पूजा करताना दिशेचे विशेष लक्ष ठेवा. होय मित्रांनो, दिशा योग्य प्रकारे लक्षात ठेवली तर घराची दिशा आणि दशा बदलते. तसेच चुकीच्या दिशेला बसून पूजा केल्यास दारिद्र्य येण्यास वेळ लागत नाही. अशा वेळी तुम्ही विचाराल की कोणत्या दिशेला तोंड करून आपल्याला पूजा करावी जेणेकरून पूजेचे फायदा मिळेल, जीवनात सुख शांती येईल. तर लक्षपूर्वक ऐका. होलिकेची पूजा करताना पूर्व किंवा उत्तर दिशेकडे तोंड करून बसा. मग सर्वप्रथम होलिकेला उपल्यांपासून बनवलेली मा अर्पण करा. त्यानंतर रोई, अक्षत, फुले, हाडादा, मूग, गुलाल रंग, सतनाजा, गव्हाच्या बाल्या, ऊस आणि चणे इत्यादी अर्पण करून पूजा पूर्ण करा. पण पूजा करताना शुद्धतेचे विशेष लक्ष ठेवा, नाहीतर तुम्हाला फायद्याऐवजी मोठे नुकसान होईल. तर ही होती होलिका दहनाची पूजा विधी. आशा करतो तुम्हाला समजले असेल. जर तुम्हाला आधीपासून ही पूजा विधी माहिती होती तर कमेंटमध्ये नक्की सांगा. चला आता तुम्हाला सांगतो की होलिका दहन किंवा होळीच्या दिवशी कोणती चमत्कारी प्रभावशाली वस्तू भगवान श्रीकृष्ण, माता राधा राणी यांना भोग लावल्याने आणि कोणत्या वस्तूंचे सेवन केल्याने जीवनातील सर्व प्रकारचे दुःख कष्ट दूर होतात, सुख संपत्तीची प्राप्ती होते आणि जीवनात होणाऱ्या घटना टळतात. पण तुम्हाला हवे असेल की तुमचे भाग्य मजबूत राहो, प्रगती होवो तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. नंबर 1, पानाचा बिडा. प्रिय भक्तजनांनो, पानाचा बिडा ही काही साधी गोष्ट नाही तर हा अत्यंत शुभ भोग आहे जो प्रभू श्रीकृष्ण आणि राधा राणी यांच्या कृपेला आकर्षित करतो. अशा वेळी तुम्ही होलिका दहन आणि होळी या दोन्ही दिवशी राधा राणी आणि प्रभू श्रीकृष्ण यांना पानाच्या बिड्याचा भोग नक्की लावा. तसेच राधा राणींना प्रसाद अर्पण केल्यानंतर मुखवास म्हणून पानाचा बिडा अवश्य अर्पण करा. असे म्हटले जाते की पानाचा बिडा भगवान श्रीकृष्णांना अत्यंत प्रिय आहे. त्यामुळे भगवान कृष्णांना आवडत असल्याने राधा राणीही या भोगाने प्रसन्न होतात. त्यामुळे पानाचा बिडा अर्पण करणे अजिबात विसरू नका. तसेच हा भोग प्रभू श्रीकृष्ण आणि राधा राणींना लावल्यानंतर प्रसाद म्हणून तुम्ही स्वतःही त्याचे सेवन करा आणि कुटुंबियांनाही द्या. यामुळे घरात परस्पर प्रेम टिकून राहील, आजूबाजूची नकारात्मक ऊर्जा दूर होईल आणि माता लक्ष्मीची कृपा प्राप्त होईल. नंबर 2, दही औची भाजी. मित्रांनो, जसे तुम्हाला माहिती आहे की राधा राणी यांनी बरसाना येथे अवतार घेतला होता. तेथे दही औची भाजी बनवली जाते कारण ही भाजी माता राधा राणींना अत्यंत प्रिय होती. त्यामुळे तेथे ही भाजी अत्यंत शुभ मानली जाते. अशा वेळी मित्रांनो, तुम्ही होलिका दहन आणि होळीच्या दिवशी दही औच्या भाजीचा भोग प्रभू श्रीकृष्ण आणि राधा राणींना लावू शकता. असे केल्याने घरात सकारात्मक ऊर्जेचा संचार होईल, अडकलेली कामे मार्गी लागतील आणि जीवनातील चालू असलेल्या समस्या दूर होतील. मानसिक ताण आणि आरोग्याच्या समस्यांपासून मुक्ती मिळेल. पण भोग लावताना शुद्धतेचे विशेष लक्ष ठेवा, नाहीतर मोठे नुकसान सहन करावे लागू शकते. नंबर 3, पंचामृत. होय, पंचामृत तो असा प्रसाद आहे की ज्याचा भोग भगवानाला न लावल्यास पूजेचे पूर्ण फल मिळत नाही, कारण हा भोग देवतांना अत्यंत प्रिय आहे. ज्यांना पंचामृताबद्दल माहिती नाही त्यांना सांगतो की पंचामृत 5 वस्तू जसे दूध, दही, तूप, मध आणि गंगाजल मिसळून तयार केले जाते.
अशा वेळी होलिका दहनाच्या दिवशी आणि होळीला प्रिय भक्तांनो, तुम्ही विशेषतः भगवान श्रीकृष्ण, माता राधा राणी तसेच इतर देवी देवतांना याचा भोग नक्की लावा. असे केल्याने नात्यांत गोडवा टिकतो. जर तुम्हाला बेचैनी असते, मन घाबरते, जे काही काम करता त्यात अडथळे येतात, तर मित्रांनो ही गोष्ट नीट ऐका. तुम्ही याचा भोग राधा आणि श्रीकृष्णांना लावा आणि प्रसाद म्हणून सेवन करा. यामुळे मानसिक ताण, बेचैनी आणि घबराट दूर होते आणि राधा राणी व कृष्ण भगवान यांच्या कृपेने जीवन सुखमय होते. नंबर 4. रबडी. भाऊ बहिणींनो, मिठाईशिवाय कोणताही भोग पूर्ण होत नाही, कारण मिठाईचा भोग लाभणे म्हणजे जीवनात गोडवा निर्माण करणे आणि भगवानाची कृपा मिळणे होय. अशा वेळी मित्रांनो, जर तुम्ही होलिका दहन किंवा होळीच्या शुभ प्रसंगी मिठाईचा भोग लावण्याचा विचार करत असाल तर त्याच्या आवडीची रबडीही तयार करू शकता. तसेच होळीच्या दिवशी राधा राणी आणि कृष्ण भगवानांना केशर किंवा पिस्ता टाकून हलक्या रंगाची खीरही भोग म्हणून लावू शकता, कारण रंगीत खीर होळीचे महत्त्व दर्शवते. खीर शुद्धता, प्रेम आणि माधुर्याचे प्रतीक आहे. होळी रंगाचा सण आहे म्हणून खिरीत केशर मिसळून हलका सोनेरी रंग देणे आनंद आणि उत्साहाचे प्रतीक मानले जाते. नंबर 5. हरभऱ्याची डाळ. प्रिय भक्तांनो, हरभऱ्याची डाळ ही काही साधी डाळ नाही जशी तुम्ही समजता की फक्त तिची भाजी करता येते, तसे नाही. हरभऱ्याची डाळ योग्य प्रकारे वापरली तर ती धनदौलतीची समस्या मुळापासून दूर करू शकते. व्यक्तीच्या अन्न आणि धनाचे भांडार भरते, पण तिचा वापर चुकीच्या पद्धतीने केल्यास ती व्यक्तीला कंगाल बनवायला वेळ लागत नाही. होय मित्रांनो, तुम्ही बरोबर ऐकले. शास्त्रामध्ये हरभऱ्याच्या डाळीला विशेष महत्त्व आहे. तिचा योग्य उपयोग म्हणजे जणू नशिबाची किल्ली आहे. अशा वेळी मित्रांनो, माझी ही गोष्ट लक्षपूर्वक ऐका. तुम्ही होलिका दहन आणि होळी या दोन्ही शुभ दिवशी हरभऱ्याची डाळ घ्या, मग भगवान शिवाच्या मंदिरात जा आणि प्रथम शिवलिंगावर गंगाजल अर्पण करा. त्यानंतर तुम्ही आणलेली हरभऱ्याची डाळ शिवलिंगावर अर्पण करा आणि आपली मनोकामना व्यक्त करा. असे केल्याने मनोकामना लवकर पूर्ण होते, अडकलेली कामे पूर्ण होतात, व्यापारात वाढ होते, माता लक्ष्मीच्या घरात स्थायी वास होतो आणि ज्या गोष्टीसाठी तुम्ही वर्षानुवर्षे आतुर होता तीही लवकर मिळते. नंबर 6. गूळ आणि हरभरा. मित्रांनो, गूळ आणि हरभरा याचे काय सांगावे. गूळ गोडव्याचे प्रतीक आहे तर हरभरा शक्तीचे प्रतीक आहे. अशा वेळी गूळ आणि हरभऱ्याचा भोग भगवान विष्णूंना अर्पण करावा, कारण श्रीकृष्ण हे भगवान विष्णूचे अवतार आहेत. त्यामुळे त्यांना अर्पण केल्यास जीवनात विशेष लाभ मिळतात. हा पारंपरिक प्रसाद आहे. गूळ आणि हरभऱ्याचे धार्मिक महत्त्व म्हणजे सादगी आणि पवित्रतेचे प्रतीक. जर तुम्ही होळीला भगवान विष्णूंना गूळ आणि हरभऱ्याचा भोग श्रद्धेने लावलात तर तुम्हाला भगवान विष्णूसह इतर देवी देवतांची अपार कृपा मिळेल. त्यामुळे जीवनात शुभ फळे मिळतील, वर्षभर सुख संपत्ती मिळेल, भाग्य मजबूत होईल आणि भाग्य मजबूत झाले की जीवनातील दुर्भाग्य सौभाग्यात बदलेल. तर मित्रांनो, या त्या चमत्कारी वस्तू होत्या ज्याचा भोग होलिका दहन आणि होळी या दोन्ही दिवशी प्रभू श्रीकृष्ण, माता राधा राणींना लावून आणि प्रसाद म्हणून सेवन केल्याने जीवन सुखमय राहते. जीवनातील अनिष्ट घटना टाळतात आणि घरात सुख, शांती व सकारात्मक ऊर्जा टिकून राहते. चला आता सांगतो त्या वस्तूंबद्दल ज्याचे सेवन होलिका दहन आणि होळीच्या शुभ दिवशी अजिबात करू नये, नाहीतर केलेल्या पूजापाठाचे फाडा निष्फळ होते, फायद्याऐवजी मोठे नुकसान होते, धनदौलतीची वाढ थांबते, व्यापार ठप्प होतो. पण जर अजूनही तुम्ही हा व्हिडिओ लाईक केला नसेल तर नक्की एक लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. नंबर 1. तामसिक अन्न. होय मित्रांनो, तामसिक अन्न जसे मांस, मासे, अंडी, मद्य याचे सेवन तसेही कधी करू नये. पण विशेष लक्ष ठेवा की होळीच्या दिवशी तर चुकूनही याचे सेवन करू नका.
अनेक लोक होळीच्या शुभ प्रसंगी याचे सेवन करतात, नशा करतात. पण असे करणे तुमच्या आयुष्यातील आनंद हिरावून घेऊ शकते. तुम्हाला हे माहीत असूनही तुम्ही हे करता. त्यामुळे होळीच्या दिवशी या वस्तूंचे सेवन करू नका, नाहीतर संपूर्ण सुख सौभाग्य दुर्भाग्यात बदलायला वेळ लागणार नाही. जीवनात अशा कठीण समस्या येतील ज्याची तुम्ही कल्पनाही केली नसेल. कारण या वस्तू अत्यंत अशुभ आहेत. या दिवशी कोणालाही त्रास देण्याऐवजी मदत करा. कोणत्याही प्राण्याला त्रास देऊ नका, नाहीतर तुमची ही छोटी चूक मोठी ठरू शकते. त्यामुळे तुम्ही माता लक्ष्मी, भगवान श्रीकृष्ण आणि राधा राणी यांच्या कृपेपासून वंचित राहू शकता आणि आर्थिक तंगी व मानसिक ताण सहन करावा लागू शकतो. नंबर 2. वांगे. प्रिय भक्तजनांनो, वांग्याला शास्त्रात अशुद्ध भाजी मानले गेले आहे. त्यामुळे होळीला वांग्याची भाजी बनवण्याचा विचार करत असाल तर चुकूनही करू नका. ही छोटी चूक जीवन नरकासारखे बनवू शकते. घरातील सुख शांती हिरावून घेऊ शकते. कारण होळीच्या दिवशी वांग्याचे सेवन करणे म्हणजे दुर्भाग्याला आमंत्रण देणे आहे. म्हणून होळीच्या दिवशी वांगे खरेदीही करू नका. धार्मिक मान्यतेनुसार वांग्यात सूक्ष्म जंतू अधिक असतात, त्यामुळे ते आध्यात्मिकदृष्ट्या शुद्ध अन्न मानले जात नाही. होळीच्या पवित्र दिवशी वांग्याचे सेवन केल्याने मनात नकारात्मकता वाढू शकते. होळीच्या दिवशी ब्रह्मचर्य पाळावे आणि वांगे कामवृत्ती वाढवते असे मानले जाते. हा सण वर्षातून एकदाच येतो, त्यामुळे याची काळजी घ्या. नंबर 3. फणस. होय, फणस ही जड आणि तामसिक प्रवृत्तीची भाजी मानली जाते, जी प्रभू श्रीकृष्ण आणि राधा राणींना अर्पण केली जात नाही. धार्मिक मान्यतेनुसार होळीच्या शुभ दिवशी हलके आणि सात्विक अन्न घ्यावे, जेणेकरून मन आणि शरीर शुद्ध राहील. पण फणसाची चव आणि रचना मांसासारखी असते हे तुम्हाला माहीत आहे. त्यामुळे चुकूनही कोणत्याही सणासुदीला त्याचे सेवन करू नये, नाहीतर वैवाहिक जीवनात नकारात्मक ऊर्जा वाढू शकते आणि नाती कमकुवत होऊ शकतात. तसेच या दिवशी फणस खरेदी करू नका आणि घरात आधीपासून असेल तर तो नजरेस न पडेल अशा ठिकाणी ठेवा. तर प्रिय दर्शकांनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये जय लक्ष्मी नारायण नक्की लिहा. धन्यवाद.